बालाजी वेफर्स नाव तर आपण सगळ्यांनी ऐकलेलंच आहे मित्रांनो. बालाजी वेफर्स, बालाजी नमकीन, बालाजीचे सर्व पदार्थ आपण अगदी आवडीने खातो. पण तुम्हाला हे माहिती आहे का की बालाजी वेफर्सने ज्यावेळेस लॉन्च केलं त्याच्या आधी त्याने एक छोटीशी मार्केट स्ट्रॅटेजी वापरली. त्याच्या प्रोडक्टला डिमांड नव्हती मार्केटमध्ये. ओके, त्याचं प्रोडक्ट नवीन होतं, तर त्याने आधी डिमांड क्रिएट केली आणि त्याच्यानंतर त्याचा सेल आपोआप वाढला. ते कसं ते थोडक्यात सांगतो. तर त्याने एक एरिया सिलेक्ट केला स्टार्टिंगला. ओके, त्या एरियामध्ये आपले 10-15 मुलं थोड्या थोड्या वेळाने वेगवेगळ्या किराणा दुकानांवर, रिटेलर स्टोअरवर पाठवले आणि विचारायला लावलं की बालाजीचे नमकीन आहेत का, चिप्स आहेत का, वेपर्स आहेत का. ओके, आणि ह्या स्ट्रॅटेजीचा वापर केला आणि दुकानदाराला पण क्युरियोसिटी झाली, अरे कोणती कंपनी, लोक एवढं का मागतात. ओके, असं केल्यानंतर 2-3 दिवसांनी त्यांचाच मार्केटिंगवाला माणूस त्या दुकानावर जातो आणि विचारतो की बालाजीचा माल पाहिजे का. तर सेम केसमध्ये त्यांचा माल घेतला गेला मित्रांनो, आणि एक एक एरिया वाढवत आता पूर्ण भारतभर त्याचा माल लॉटमध्ये विकला जातो. तर ही छोटीशी स्ट्रॅटेजी तुम्ही पण तुमच्या धंद्यात वापरू शकता. शॉर्टमध्ये सांगतो, डिमांड क्रिएट करा, तुमचा सेल आपोआप वाढणार आहे. अशा छोट्या छोट्या मार्केटिंग आणि बिझनेस स्किल्ससाठी किंवा टिप्ससाठी मला फॉलो करा, कारण आजपासून आपण बिझनेस टिप्स शेअर करणार आहे. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर. थँक्यू.